हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्योत। आज आपण जाणार आहोत एकविरा आईच्या दर्शनाला। माझ्यासोबत आहे प्रतीक्षा, जय आणि प्रथमेश। सो आपण आता जाऊया। आम्ही कारने जातोय, तसंच लोणावळ्याला जायला आपण ट्रेननेही जाऊ शकतो। मुंबईवरून लोणावळ्याला येत असाल तर आपल्याला 3 टोल भरायला लागतात। टोटल होते 537। ट्रेनने येत असाल तर खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्ही लोणावळ्याला पोहोचू शकता। आता मी एकविरा आईच्या देवळाच्या इथे जाण्यासाठी प्रस्थान करतोय, म्हणजे आम्ही गेटमधून आता आतमध्ये जातोय। जर तुम्ही इथे राहायचा प्लॅन करत असाल तर इथे तुम्हाला जवळच देवळाच्या लागून हॉटेल्स आणि विलाज अवेलेबल आहेत। ते थोडे कॉस्टली जातील, पण तुम्ही जर त्याच्या थोडंसं लांब गेलात तर तुम्हाला ते रिझनेबल रेट्समध्ये पण अवेलेबल आहेत। गेटपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला आता आईचं देऊळ दिसायला लागलंय। एकविरा आईच्या पायथ्याशी हे मंदिर आहे। ह्याला पायथा मंदिर असेही म्हणतात। चला तर मग दर्शन घेऊया। सुंदर अशी देखणी मूर्ती आहे। हिरवी साडी आईला नेसवलेली आहे, पाहून मन भारावून जाते। पायथा मंदिराच्या पुढेच आईच्या देवळाची पहिली पायरी आहे। सो तिचं दर्शन घेऊन भाविक पुढे जातात। मी आणि माझे फ्रेंड्स आता आम्ही जातोय आईच्या दर्शनाला। देऊळ खूप वरती आहे असं माझा नवरा दाखवतोय आणि आम्ही सगळे त्याला फॉलो करत वरती जातोय। डोंगर चढत असतानाच हे क्युटी पाईज आमच्या रस्त्यामध्ये आलेले आहेत आणि आम्ही थोडं साईडला थांबलोय त्यांना बघण्यासाठी। डोंगर चढतानाच पहिलं 5 पायरीचं मंदिर लागतं। आईचं दर्शन घेण्याआधी 5 पायरीचं दर्शन घेऊन आम्ही आता आईच्या दर्शनाला पुढे निघालोय। थोडीशी शॉपिंग करून आणि मस्त थंडगार कुल्फी खात आम्ही आता डोंगर चढतोय। उदो उदो एकविरा आईचा उदो उदो असंच आम्ही आईचं दर्शन घेतलंय। मन खूप तृप्त झालंय, खूप मस्त वाटतंय। तुम्ही नक्की या। मला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा।